दौंड नगरपालिका निवडणूक 2025 प्रगतीचा ध्यास, सर्वांचा विकास। प्रिय दौंडकर बंधू भगिनींनो नमस्कार। गेल्या 5 वर्षात आपण एका ऐतिहासिक विकास यात्रेचे साक्षीदार आहोत। दौंड शहराने काट टाकली आहे, स्वप्न प्रत्यक्षात उतरली आहेत। हे सारे शक्य झालंय आपल्या लाडक्या, कार्यक्षम, लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांच्या अथक परिश्रमामुळे। राहुलदादांनी सातत्यानं पाठपुरावा करून केंद्र राज्य शासनाकडून तब्बल 301 कोटींचा निधी आपल्या दौंड नगरपालिकेच्या विकासासाठी खेचून आणला आणि या विकासाच्या बुलेट ट्रेनचे दुसरे खंबीर इंजिन आपल्या सर्वांचे लाडके, जनसामान्यांचे कैवारी, आदरणीय प्रेमसुखजी कटारिया। राहुलदादा प्रेमसुखजींनी खांद्याला खांदा लावून दौंड घडवलंय। दलित असो की अल्पसंख्याक, सर्वांना समान न्याय, समान निधी, समान विकास। आज दौंड खरंच सुंदर, सुसज्ज आणि सुविधांनी परिपूर्ण होतंय। राहुलदादांनी दौंड शहरासाठी भक्कम असा 301 कोटींचा निधी मिळवला। अमृत भारत योजनेतून रेल्वेसाठी तब्बल 44 कोटींचा निधी मंजूर झाला असून या अंतर्गत रेल्वे स्टेशनचा भव्य पुनर्विकास होणार आहे। वैद्यकीय सेवा आणि आरोग्य क्षेत्रासाठी 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय, ज्यातून 100 बेडचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे। केंद्रीय मार्ग निधीतून 20 कोटी रुपये मंजूर होऊन भीमा नदीवरील पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। बजेट योजनेतून 19 कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी तरतूद करण्यात आलाय। वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 45 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर झाले आहेत। महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानांतर्गत 30 कोटी रुपयांचा निधी नगरोत्थान कामांसाठी वितरित करण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींसाठी 64 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये प्रशासकीय इमारती उभारल्या जाणार आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत 6 कोटी रुपयांचा निधी नागरी वस्त्यांच्या विकासासाठी देण्यात आलाय। तसेच जलसंपदा विभागाच्या विशेष दुरुस्ती कामांसाठी 6 कोटी रुपये कालवा दुरुस्तीच्या कामांसाठी मंजूर करण्यात आले। शहरातील रस्ते सुधारण्यासाठी विविध कामे जोरात सुरू आहेत। विशेषतः शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 72 कामे सुरू असून यासाठी सुमारे 40 कोटी रुपये निधी राखीव केलाय। राज्य राखीव दल पोलीस बल गट क्रमांक 5 आणि 7 च्या अंतर्गत अनेक कामे सुरू आहेत। दौंड शहरात नवीन सुसज्ज पोलीस स्टेशन इमारत, डीवायएसपी कार्यालय, राज्य राखीव पोलीस रुग्णालय आणि पोलीस कर्मचारी निवासस्थाने उभारण्यात येत आहेत। कॉन्क्रीट रस्त्यांसाठी 194 कामे सुरू असून 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे। बोरावके नगर ते सरपंच वस्ती चौक, बीजगुणन केंद्र पर्यंतच्या बाह्यवळण रस्त्याचे काम प्रगती पथावर, तर दौंड ते नगर रोड आणि खोरवडी रेल्वे गेट ते अष्टविनायक मार्ग बाह्यवळण रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे। आरोग्य सेवेत सुधारणा करताना नवीन सुसज्ज 100 खाटांच्या नवीन रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे आहे। रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशन परिसराचा पुनर्विकास आणि आधुनिक सुविधा प्रगती पथावर उभारल्या गेल्या आहेत। राहुलदादांनी स्वतंत्र दौंड प्रांत कार्यालय सुरू केले आणि प्रांत कार्यालयाची नवीन इमारत लवकरच पूर्ण होत आहे। गेल्या अनेक दशकांची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करून वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय दौंडला सुरू केले। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन इमारतींचे काम पूर्ण झाले असून तालुक्यासाठी नवीन सुसज्ज पंचायत समिती कार्यालय देखील राहुलदादांनी मंजूर करून घेतले आहे। दौंड शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राहुलदादांनी 269 कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे, तर विस्तारित पाणी पुरवठा योजनेसाठी 71 किलोमीटर नवीन जलवाहिन्यांचे काम प्रगती पथावर आहे। त्याचबरोबर नवीन 4 जलसाठवण टाक्या देखील मंजूर केल्या आहेत। शहरातील सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी भुयारी गटाराची 24 कामे पूर्ण झाली असून पावसाळी पाणी निचरा आणि स्वच्छता सुधारणा यावरही भर दिला गेलाय। शहराची भविष्याची गरज ओळखून राहुलदादांनी सुमारे 369 कोटींची भुयारी गटार योजना देखील प्रस्तावित केली आहे। नागरी सुविधांच्या क्षेत्रात नवीन भाजी मंडई, फिश मार्केट आणि मिनी बस स्थानकाचे काम पूर्ण झाले असून शहरातील तरुणांसाठी सुसज्ज तालुका क्रीडा संकुल उभारले जात आहे।
त्यात खेळाडूंच्यासाठी अनेक सुविधा उभारल्या जात असून शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य नाट्यगृह मंजूर केले असून लवकरच काम सुरू होणार आहे. आता दौंडचा विकास थांबणार नाही. त्यासाठी वेळ आली आहे या विकासाच्या बुलेट ट्रेनला आणखीन वेग देण्याची. राहुल दादा प्रेमसुखजींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास टाकण्याची. म्हणून यंदा नागरिक हित संरक्षण मंडळ, भारतीय जनता पार्टी, RPI आठवले साहेब, PRP कवाडे साहेब युतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायची. प्रगतीचा ध्यास, सर्वांचा विकास. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदान दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत.